इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगर महापालिकेच्या शाळेच्या बाजूला बनवण्यात आलेल्या हिरकणी कक्षात दारूच्या बाटल्या आढळून आल्यात। त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। कॅम्प नंबर 3च्या फॉरवर्ड लाईन भागात शाळा क्रमांक 29 आहे। या शाळेच्या आवारात स्तनपान करण्यासाठी हिरकणी कक्ष उभारण्यात आलाय। मात्र या हिरकणी कक्षाचा कोणताही वापर होत नसल्याने तो पडीक आहे, त्यामुळे त्याचा कोणीही वापर करतो। आता या हिरकणी कक्षात दारूच्या बाटल्या आढळल्याने इथल्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। शिवाय शाळेच्या ठिकाणी कोणतेही सुरक्षा रक्षक नसल्याने बाहेरील व्यक्ती या हिरकणी कक्षाचा वापर करतात की कोणता कर्मचारी याचा वापर करतो याची चौकशी महापालिकेकडून सुरू आहे। तो दारूच्या बाटल्या नाही, तिकडे सातत्याने दारूच्या पार्ट्या चालतात अशा मला अनेक वेळेस तक्रारी आलेल्या होत्या आणि त्या अनुषंगाने आज मी तिकडे पाहण्यासाठी असं अचानक दुपारच्या वेळेस गेलो तर प्राथमिक माध्यमिकच्या शाळा तिथे भरते। शाळा क्रमांक 29, शाळा क्रमांक 8, 2 शाळा त्या ठिकाणी भरतात। त्याच्या प्रांगणामध्ये हिरकणी कक्ष जे जनतेच्या सुखासाठी सुविधेसाठी बनवण्यात आले ते हिरकणी कक्ष भंगाराच्या स्वरूपात तिथं पडलेले आहेत। त्यांना योग्य ठिकाणी वितरित करून त्यांचा उपभोग जनतेला घेता यासाठी देणं गरजेचं होतं। तरी देखील तसं न करता शेकडो हिरकणी कक्षांचं टेंडर काढून ते बनवण्यात आले आणि ते हिरकणी कक्ष अशा शाळेच्या प्रांगणात उभे करून सोडलेले आहेत। त्या ठिकाणी हे अशा असामाजिक तत्व दारूच्या पार्ट्या करतात। इथे दिवसेंदिवस लहान मुलांवर बदलापूरची घटना तुम्हाला माहिती, लहान मुलीवर अत्याचार होतो, शाळाकर मुलींवर अत्याचार होतो आणि अशा शाळेच्याच प्रांगणामध्ये मुख्याध्यापक शिक्षक करत काय होते यांच्या डोळ्यात देखत हे सगळं घडत असताना यांचं दुर्लक्ष का होते आणि अशा पद्धतीने अशा मनपाच्या शासनाच्या शाळांच्या अशा दुरावस्था जाणीवपूर्वक केल्या जातात। महानगरपालिका शिक्षण विभाग, उल्हासनगर महानगरपालिका शिक्षण विभाग याला पूर्णपणे जबाबदार आहे। या शिक्षण विभागाच्या नाकर्तेपणामुळे मुलांच्या पटसंख्या कमी होत चाललेल्या आहेत, कारण या शाळांच्या अवस्था यांनी अशा केलेल्या आहेत। या ठिकाणी अनेक असामाजिक तत्व शाळेच्या प्रांगणात उल्हासनगर महापालिकेत जेवढ्या शाळा आहेत त्यांच्या सगळ्यांच्या दुरावस्था अशाच आहेत आणि ते कुठेतरी मुलींसोबत मुलांसोबत काही दुर्व्यवहार अत्याचार होऊ नये याकरिता मी हा विषय जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। यामध्ये मी तात्काळ त्या शिक्षण विभागाच्या आणि महिला बाल कल्याण विभागाच्या ज्या नवनिर्वाचित सहाय्यक आयुक्त आहेत आदरणीय मयुरी कदम मॅडम यांना मी तात्काळ फोनवरून संपर्क केला। त्यांनी माहिती दिली की मला असा प्रकार घडलेला आहे। तर मॅडमनी मला सांगितले की मी तात्काळ त्यावर FIR दाखल करून योग्य जे काही जबाबदार असतील त्यांच्यावर योग्य कारवाई लवकर करेन असं त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे।